नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का? गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार वाढलेले आहे आणि याचे कारण आपल्या जीवनशैलीतच दडलेले आहे. चला तर जाणून घेऊया तरुणांमध्ये कॅन्सर होण्याचे काही कारणे. पहिलं पॅक्ड फूड किंवा प्रोसेस्ड फूड. पॅक्ड फूड किंवा प्रोसेस्ड फूड यामध्ये केमिकल्स, प्रिझर्वेटिव्हज आणि ट्रान्स फॅट दडलेले असते. त्यामुळे शरीरात इन्फ्लमेशन वाढते व शरीराला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच धूम्रपान, स्मोकिंग, वेपिंग किंवा टबॅको कन्झम्पशन, तंबाखू खाणे हे सगळे कार्सिनोजेन असल्यामुळे शरीराला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसेच मद्यपान किंवा अल्कोहोल कन्झम्पशन. अल्कोहोल कन्झम्पशनमुळे शरीरात ॲसिटाल्डिहाइड नावाचा पदार्थ बनतो, जो कार्सिनोजेन आहे. त्यामुळे आपल्याला लिव्हर कॅन्सर, माउथ कॅन्सर, थ्रोट कॅन्सर किंवा कोलॉन कॅन्सर असे कॅन्सरचे रिस्क वाढतात. तसंच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे. उशिरापर्यंत जागल्यामुळे आपल्या शरीराचे डीएनए रिपेअरची सिस्टम हॅम्पर होते. त्यामुळे मेलाटोनिनचा अभाव होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच ताण, स्ट्रेस हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. स्ट्रेसमुळे कॉर्टिझोल लेव्हल वाढते आणि त्यामुळे इम्युनिटी डिक्लाइन होते. ज्यामुळे आपल्याला क्रोनिक इन्फ्लमेशन वाढतं आणि कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच एक्सरसाइजचा अभाव, व्यायाम नाही करण्यामुळे वजन वाढते आणि त्यामुळे क्रोनिक इन्फ्लमेशन वाढते. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, किडनी कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सर या सगळ्यांची रिस्क वाढते. धन्यवाद.